नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी काय अत्यंत आनंदाची बातमी आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रोज पोहोचतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। खरीप 2024 सप्टेंबर, ऑगस्ट आणि जुलैमध्ये जी अतिवृष्टी झाली होती मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यातले 7 जिल्ह्याची प्रस्ताव जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाला पाठवले होते मित्रांनो। 6 ते 7 जिल्हे, त्या 7 जिल्ह्यामध्ये शासनाने जवळपास 997 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिला आहे मित्रांनो। आणि लागले काही दिवसांच्या नंतर लगेच या बजेटचं शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये वर्ग होणार आहे मित्रांनो। तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो रायगड। रायगडमध्ये जवळपास 147 शेतकऱ्यांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला होता। त्यासाठी 4,75,000 रुपयाचा निधी हे राज्य शासनाने मंजूर केला आहे मित्रांनो। हे कमी प्रमाणामध्ये आहे मित्रांनो रायगडचं। आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये 144 शेतकरी आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी 3,73,000 रुपयाचा निधी होता मित्रांनो। सिंधुदुर्गसाठी 205 शेतकरी होते मित्रांनो, त्याच्यासाठी 5,53,000 रुपयाचा निधी हे शासनाने मंजूर केला आहे। आणि चौथा जिल्हा आहे मित्रांनो चंद्रपूर। चंद्रपूरसाठी 6,172 शेतकरी होते मित्रांनो, आणि त्याच्यासाठी 932 कोटी रुपयाचा निधी मंजूर राज्य शासनाने केला आहे मित्रांनो। आणि पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बीड। बीडसाठी 89,492 शेतकरी आहेत, आणि त्यांच्यासाठी 54 कोटी रुपयाचा निधी हे राज्य शासनाने मंजूर केलेला आहे मित्रांनो। पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूरसाठी शेतकरी आहेत मित्रांनो 3,58,767 शेतकरी आहेत, आणि त्यांचा विमा आहे मित्रांनो 384 कोटी रुपये। आणि पुढचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी। परभणीचे टोटल शेतकरी आहेत 5,29,706 शेतकरी आहेत, आणि त्यांचा निधी आहे मित्रांनो 548 कोटी रुपये। आता हे जवळपास 7 जिल्हे आहेत मित्रांनो की ज्या जिल्हाधिकाऱ्यालयामार्फत जे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते, आणि ते पंचनामे पूर्ण होऊन हे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले होते। आणि राज्य शासनाने हे प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर लगेच या प्रस्तावाला मंजुरी देऊन जवळपास 7 जिल्ह्यासाठी 997 कोटी रुपयाचा निधी हे त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला आहे मित्रांनो। आणि लागलीच लवकरात लवकर याचं वाटप होणार आहे मित्रांनो। आणि जसजसे प्रस्ताव जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यालयामार्फत राज्य शासनाला पोहोचतील तसतसेच आता मंजुरी भेटत जाईल मित्रांनो। कारण हे एकदाच सर्व जे महाराष्ट्रातून होणार नाही मित्रांनो, कारण जसजसे जिल्ह्याचे वेगवेगळे पंचनामे होणार आहेत मित्रांनो। काही झालेत पूर्ण फायनलमध्ये, काही 75 ते 80% झालेत मित्रांनो, 20% बाकी राहिलेत पंचनामे। आणि जसजसे पंचनामे 100% पूर्ण होतील आणि तसतसे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यालयामार्फत राज्य शासनाला पोहोचतील तसतसे राज्य शासनाकडून निधी हे पुरवला जाईल मित्रांनो। हे 7 जिल्ह्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी होती मित्रांनो। जसजसे प्रस्ताव पोहोचतील तसतसा निधी राज्य शासनाकडून मंजूर होणार आहे मित्रांनो। ही होती 7 जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, आणि यांचा निधी लवकरच त्यांच्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे मित्रांनो। कारण शासनाने त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले आहेत मित्रांनो, मंजुरी मिळालेली आहे। चला मित्रांनो, काही नवीन अपडेट आले तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल मित्रांनो। जसजसे कोण्या जिल्ह्याचे प्रस्ताव येणार आहेत ते लगेच तुम्हाला कळविण्यात येणार आहे मित्रांनो। चला मित्रांनो, धन्यवाद।